हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्वोत्तमच असाल. तुम्हाला माहिती आहे का, राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. तर 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या इतिहासकारांनी प्राचीन भारतीय वैभवाचा अभिमान आणि भारतीयांचे आत्मजीवन जागृत करण्यासाठी केलेल्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. यापासून प्रेरणा घेऊन न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडणारा द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाची निर्मिती केली. त्यामुळे दक्षिण भारताच्या प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. यावरून आपण असे म्हणू शकतो की राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती? कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.